येत्या 25 सप्टेंबरला बुलढाणा जिल्ह्याच्या डीपीसीची त्या ठिकाणी मीटिंग आयोजित करण्यात आलेली आहे। जिल्हा नियोजन समिती म्हणजे त्याला आपण थोडक्यामध्ये डीपीसी म्हणतो। संपूर्ण जिल्ह्याच्या आराखड्याला विविध जे काही खाते येतं त्या खात्यातील विविध योजनांना मान्यता देण्याचं काम डीपीसीच्या मीटिंगमध्ये त्या ठिकाणी केलं जातं। या मीटिंगसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि नव्याने आता नियुक्त झाले सहपालकमंत्री सावकारे साहेब आणि मुख्य पालकमंत्री हे मकरंद आबा पाटील उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर बुलढाणा जिल्ह्याभरातील जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्याच्यामध्ये सन्माननीय केंद्रीय मंत्री नामदार प्रतापराव जाधव साहेब आणि जिल्ह्यातील सर्व आमदार त्या ठिकाणी उपस्थित असतात। जिल्हा प्रशासनाने जिल्ह्याच्या विकासासाठी केलेला जो आराखडा आहे त्या आराखड्याला तत्वतः मान्यता देण्यासाठी त्या ठिकाणी पालकमंत्र्यांसह इतर सर्व पदाधिकारी उपस्थित असतात। या डीपीसीच्या मीटिंगला अनन्यसाधारण त्या ठिकाणी महत्त्व आहे, कारण जिल्ह्यामध्ये घडणाऱ्या सगळ्या विकासात्मक गोष्टी आहेत या गोष्टीला त्या ठिकाणी चर्चेला जाते आणि त्या चर्चेतनं जिल्ह्याचा विकासाचा आराखडा तो एक कालबाह्य किंवा कालबद्ध अशा स्वरूपाचा त्या ठिकाणी मंजूर केला जातो। या मीटिंगला 1 महिना 9-10 दिवस काहीतरी त्या ठिकाणी विलंब झाला। नियमानुसार 1 महिन्यापूर्वी ही डीपीसीची मीटिंग व्हायला हवी होती, परंतु राज्यामध्ये झालेली अतिवृष्टी त्याच्यानंतर मराठा आरक्षणाचा जो काही त्या ठिकाणी विषय राज्यभर चालू होता त्यामुळे पालकमंत्र्यांना आणि विशेष करून मकरंद आबा पाटील हे महाराष्ट्र राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री त्या ठिकाणी आहेत। म्हणजे राज्यभरामध्ये होणाऱ्या अतिवृष्टीमुळे नुकसानीच्या सगळ्या गोष्टी पंचनामे वगैरे ह्या गोष्टी करण्यामध्ये त्यांना बुलढाणा जिल्ह्याची डीपीसीची मीटिंग घेण्यासाठी 1 महिनाभर विलंब झाला। त्याचबरोबर मराठा आरक्षणाचाही महत्त्वाचा विषय त्या ठिकाणी असल्यामुळे या डीपीसीच्या मीटिंगला त्या ठिकाणी विलंब झाला। परंतु 25 सप्टेंबर 2025ला त्या ठिकाणी दोन्ही पालकमंत्री म्हणजे मकरंद आबा पाटील पालकमंत्री आणि नामदार सावकारे साहेब बीजेपीवाले तर यांच्या उपस्थितीत ही मीटिंग त्या ठिकाणी होणार आहे। परंतु काही दुसऱ्या तिसऱ्या फळीतील जिल्ह्यातील नेते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अनुषंगाने स्वतःची चमकोगिरी त्या ठिकाणी करण्यासाठी आणि स्वस्तात प्रसिद्धी मिळवण्यासाठी वेगवेगळे स्टेटमेंट त्या ठिकाणी करत असतात। अशाच प्रकारचं स्टेटमेंट बुलढाण्याचे उबाटा गटाचे जालिंदर बुधवत या माणसांनी केलं आहे। त्यांनी 25 सप्टेंबरला डीपीसीच्या मीटिंगमध्ये घुसू अशा पद्धतीचा काहीतरी इशारा दिला आणि वृत्त माध्यमाने या जालिंदर बुधवत यांनी दिलेल्या इशाऱ्यामुळे त्या ठिकाणी प्रशासन घाबरलं किंवा मग सत्ताधारी पार्टी त्या ठिकाणी दबावात आले वगैरे अशा बातम्या त्या ठिकाणी लावल्या। परंतु माझं या सगळ्या स्वस्तामध्ये प्रसिद्धी मिळवणाऱ्या नेत्यांना एक असं म्हणणं आहे, एक माझा एक अर्ज आहे त्यांच्याकडे, त्यांना एक आव्हान सुद्धा आहे की आपण या जिल्ह्याच्या विकासासाठी आणि आपापल्या परिसराच्या विकासासाठी नेमकं काय करता याचं थोडंसं आधी आत्मपरीक्षण केलं पाहिजे। जालिंदर बुधवर या माणसाची ओळख या जिल्ह्याभराला जी झालेली आहे ती त्यावेळच्या एक संघ शिवसेनेमध्ये एक ठेकेदार आणि जल स्वराज प्रकल्पाचे पूर्ण जिल्ह्याभरात घेतलेले ठेके या माध्यमातून झालेले आहे। जालिंदर बुधवत हा माणूस बुलढाणा जिल्ह्याचा आहे का एखादा आंध्र प्रदेशचा आहे का साऊथचा आहे, त्याच्या आडनावाप्रमाणे असं वाटायचं की हा बुलढाणा जिल्ह्याचाच नाही, परंतु जल स्वराजमध्ये करोडो रुपयाचा भ्रष्टाचार करून पुढे आलेला हा नेता आणि फक्त डोक्यामध्ये लाल टोपी घालून स्वतः असा समाजवादी असल्याचा आव आणणारा आणि शेतकऱ्याचा कैवारी असणारा हा माणूस, या माणसानं त्या ठिकाणी बुलढाणा मतदारसंघामध्ये किंवा मग त्याचा तो खालचा जो भाग आहे मोताळा दाताळा वगैरे त्या ठिकाणी काय काय कामं केलेत यांना आधी ते सांगावे। डीपीसीची मीटिंग ही शासकीय मीटिंग आहे, म्हणजे त्या ठिकाणी घुसू हा इशारा दिला म्हणजे जालिंदर बुधवतला सोप्यामध्ये जाईल असा काही विषय नाही।
त्या ठिकाणी SP असणार आहेत, बुलढाणा जिल्हा परिषदेचे CO असणार आहेत आणि पालकमंत्र्यासह बुलढाणा जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी असणार आहेत. म्हणजे DPC मध्ये घुसू म्हटल्यानंतर एवढ्या सहज त्याला घुसू देतील एवढा साधा विषय त्या ठिकाणी नाही आहे. जालिंदर बुधवल या माणसाला म्हणजे माझं असं म्हणणं आहे की जर खरंच तुम्ही शेतकऱ्याचे कैवारी आहात तर मग तुम्ही नुकसान भरपाईसाठी मुख्यमंत्र्यांना एखादं पत्र त्या ठिकाणी दिलं का, किंवा मग संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी ओला दुष्काळ त्या ठिकाणी जाहीर करावा अशा पद्धतीची मागणी तुम्ही अजितदादा पवारांना किंवा एकनाथ शिंदे साहेबांना किंवा त्या ठिकाणी मुख्य सचिवांना मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी केलं आहे का? फक्त स्थानिक स्वराज्य संस्था तोंडावर आहेत आणि काहीतरी सनसनीखेज त्या ठिकाणी गोष्टी करायच्या आहेत आणि त्या अनुषंगाने घुसू म्हटल्यानंतर या बातम्या पेपरला लागतात अशा पद्धतीचं स्टेटमेंट करायचं आहे. पालकमंत्र्याला त्या ठिकाणी वेटीस धरायचं आहे. बघा आता ज्यावेळेला बुलढाणा जिल्ह्यात आणि माझ्या मेकर तालुक्यामध्ये लोणार तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली, अनेक मोठमोठाले नेते जे आहेत ते लोक शेतकऱ्यांच्या बांधावर त्या ठिकाणी गेले. बांधावर गेल्यानंतर 8-10 दिवस उलटून सुद्धा त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारची नुकसान भरपाईची घोषणा झाली नाही. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेबांसह आमच्या मेकरचे जे विद्यमान आमदार आहेत आमदार सिद्धार्थ खरात यांनी सुद्धा त्या ठिकाणी बांधावर जाऊन फोटो सेशन केलं, फोटो काढून घेतले. ते फोटो आपापल्या YouTube चॅनलवर वेगवेगळे आपले जे काही सो कॉल्ड पत्रकार आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांनी ते पेपरला फ्लॅशही केले. आणि माजी आमदार जे आहेत संजय रामोलकर साहेब त्यांनी सुद्धा प्रतापराव जाधव साहेब यांच्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी बांधावर पाहणी केली. त्यांच्यासोबत बरेचसे नेते त्या ठिकाणी होते. उभाटाचे नेते खरात साहेबाच्या पाठीमागे होते आणि शिंदे सेनेचे नेते प्रतापराव जाधव साहेब माननीय मंत्री आणि माजी आमदार रामोलकर साहेब यांच्यासोबत होते. परंतु प्रत्यक्ष नुकसान भरपाई मेकर तालुक्याला जी मिळाली ती पालकमंत्री नामदार मकरंद आबा पाटील यांनी जिल्ह्याचा दौरा केला, विशेष करून मेकर आणि लोणारचा दौरा केला आणि एक्झॅक्टच्या दुसऱ्या दिवशी मेकर तालुक्याला 66 कोटी रुपये त्या ठिकाणी घोषणा केली गेली आणि केवळ घोषणाच नाही त्या ठिकाणी ते पैसे मंजूर करून जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. जिल्हा प्रशासनाला हे पैसे मिळाल्यानंतर वेगवेगळ्या तालुक्यामध्ये कलेक्टर साहेबांनी ते पैसे तात्काळ वर्ग केले. परंतु या सगळ्या नुकसान भरपाईसाठी जे पंचनामा पोर्टल तयार केलं होतं हे पंचनामा पोर्टल 3 सप्टेंबर पासून तर जवळपास मला वाटते 14-15 सप्टेंबरपर्यंत का 16 सप्टेंबरपर्यंत बंद होतं. मग आता हे जालिंदर बुधवर साहेब जे आहेत हे शेतकऱ्याचे एवढे स्वतःला कैवारी मानतात तर यांनी हे पंचनामा पोर्टल चालू करण्यासाठी एखादं काही निवेदन दिलं का, किंवा मग पालकमंत्र्यासोबत त्या ठिकाणी चर्चा केली का, कलेक्टरसोबत चर्चा केली का हे पोर्टल चालू होण्यासाठी? कारण ते पोर्टल पंचनामा पोर्टल बंद असल्यामुळे तलाठी मंडळ अधिकारी या लोकांचे KYC करणं त्या ठिकाणी अडचणीत जात होतं, म्हणजे बंदच होतं ते. त्याच्यानंतर तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्याला ज्या काही नुकसान भरपाईच्या त्यांनी याद्या केल्या होत्या त्या याद्या अपलोड करता आल्या नाहीत आणि त्याच्यामुळे हे 66 कोटी रुपये वेगवेगळ्या तहसीलला प्राप्त होऊन सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यासाठी त्या ठिकाणी अडथळा म्हणण्यापेक्षा याद्याच पोहोचल्या नाहीत, पोर्टलच बंद आहे. त्यामुळे लोकांना शेतकऱ्यांना त्या ठिकाणी प्रत्यक्ष नुकसान भरपाई मिळाली नाही. म्हणजे पालकमंत्र्यांनी येऊन सर्वे केला, सर्वे केल्यानंतर त्यांनी 66 कोटी रुपये त्या ठिकाणी घोषणा केली, मंजूर केले. जिल्हा प्रशासनाला ते प्राप्त झाले. जिल्हा प्रशासनानं ते तालुका वाईज त्या ठिकाणी पाठवले. फक्त पोर्टल त्या ठिकाणी बंद होतं. परंतु कोणीही हे जे स्थानिक स्वराज्य संस्थेत उभे राहणारे जे हिरो आहेत जालिंदर बुधवत सारखे या लोकांनी त्या पंचनामा पोर्टलकडे लक्षच दिलं नाही. आम्ही स्वतः आमच्या परीने तहसीलदाराला त्या ठिकाणी निवेदन दिलं. तहसीलदारांनी तात्काळ कलेक्टर साहेबाला ते आमचं निवेदन पाठवलं की पंचनामा पोर्टल सुरू करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट मेहकरने केली. आणि एवढंच नाही तर पालकमंत्री साहेबाच्या PA सुद्धा आम्ही त्या ठिकाणी फोन केला की अशा पद्धतीचं पोर्टल बंद आहे. पालकमंत्री मकरंद आबा पाटील हे पश्चिम महाराष्ट्रातील नेते आहेत, वाई या ठिकाणचे, आणि पश्चिम महाराष्ट्र हे त्यांचं कार्यक्षेत्र आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये बोलणं कमी, प्रसिद्धी कमी
परंतु काम जास्त, अशी एक पद्धत आहे आणि त्याच पद्धतीनं मकरंद आबा पाटील त्या ठिकाणी काम करतात. तर त्यांच्या पीएनं काय वर यंत्रणा चालू केली, त्यांनी यंत्रणा हलवली आणि ते पोर्टल चालू झालं. ते पोर्टल चालू झाल्यानंतर तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी तात्काळ त्या याद्या अपलोड केल्या आणि ते पैसे मला वाटते काल 22 तारखेला ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडायला सुरुवात झाली. माझी विनंती आहे की पालकमंत्री म्हणजे आपल्या या जिल्ह्याचं पालकत्व त्यांच्याकडे आहे. ते आपले राजकीय म्हटल्यापेक्षा प्रशासकीय पालक आहेत आणि अशा माणसाच्या होऊ घातलेल्या मिटिंगला की ज्या मिटिंगमध्ये जिल्ह्याचं नियोजन ठरणार आहे अशा मिटिंगमध्ये धुडकूस घालणे किंवा मग त्या मिटिंगमध्ये घुसून या सगळ्या गोष्टी डिस्टर्ब करण्याचं काम हे आपल्या बुलढाणा जिल्ह्यातल्या म्हणजे पुअर मेंटॅलिटीवाले, ही ज्याला गरीब मानसिकता जी म्हणतात ना, गरीब मानसिकतेवाले हे जे नेते आहेत यांनी समजून घ्यायला पाहिजे. आणि तुम्हाला कोण रोखलं? तुम्ही पालकमंत्र्याला तिथं त्या रेस्ट हाऊसवर ते भेटतात. त्याच्यानंतर तुम्ही त्या मिटिंगच्या आधी सुद्धा वेळ मिळते तिथं भेटा आणि रितसर तुमचं जे म्हणणं आहे, तुम्हाला शेतकऱ्यांना संपूर्ण जिल्हा हा ओला दुष्काळ म्हणून घोषित करायचा आहे, तर तशा पद्धतीनं तुम्ही आकडेवारी द्या, तशा पद्धतीनं तुम्ही त्या लोकांना कन्व्हिन्स करा आणि त्यांना संपूर्ण बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी करा. त्यांना ते पटवून द्या आणि त्यांच्याकडनं ह्या गोष्टी करून घ्या. कारण सरकार शेवटी सरकार आहे. सरकारनं ठरवलं तर सरकार काय करू शकते, परंतु सरकारला तशा पद्धतीनं तुम्हाला कन्व्हिन्स करावं लागेल, तशा पद्धतीची आकडेवारी द्यावं लागेल. फक्त एक स्टेटमेंट द्यायचं प्लेन पेपरवर A4च्या आणि आम्ही DPCच्या मिटिंगमध्ये घुसू. जालिंदर बुधवार साहेब, ही गोष्ट एवढी सोपी नाही आणि एवढा तुमच्यात जर दमखम होता तर तुम्ही मग बुलढाणा मतदारसंघामध्ये उभं राहायला पाहिजे होतं. काँग्रेसमधून त्या जयश्रीताईला आयात करून त्या बाईला त्या ठिकाणी आधांतरी सोडून त्या संजय गायकवाडच्या दादागिरीला कुठल्या प्रकारचा प्रतिकार तुम्ही न केल्यामुळे बोगस मतदान त्या ठिकाणी झालं, ते तुम्हाला रोखता नाही आलं. त्या जयश्रीताई शेळकेचा तुम्ही बळी दिला, त्या बाईला निवडून नाही आणू शकले. बोगस मतदान जर तुम्ही रोखू शकले असते, तिथं जर तुमची जी ताकद आहे ती जर दाखवली असती तर त्या उबाटाच्या एक आणखी आमदार या ठिकाणी जिल्ह्यामध्ये आले असते, पण ते तुम्ही केलं नाही. आणि मेहरबानी करून हा DPCचा कार्यक्रम जो आहे ना, हा सरकारी कार्यक्रम आहे. त्या ठिकाणी तुमचा बंदोबस्त हा या जिल्ह्याचा SP कसा करायचा तो करेल, प्रशासन कसं करायचं ते करेल. पण तरीही तुम्हाला सांगतो की 25 तारखेला आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे कार्यकर्ते सुद्धा त्या मिटिंगला हजर असणार आहोत. त्या मिटिंगमध्ये जर तुम्ही धुडगूस घालण्याचा किंवा त्या ठिकाणी गोंधळ करण्याचा प्रयत्न केला तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार पक्षाचे कार्यकर्ते तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या भाषेमध्ये उत्तर देईल, एवढं फक्त तुम्ही ध्यानात ठेवा. आणि जिल्हा नियोजन हा जो विषय आहे, ही जी मीटिंग आहे ही जिल्ह्याच्या विकासाशी निगडीत आहे. ती काही तुमची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही. तुम्हाला आंदोलन करायचं असेल तर तुम्ही मैदानात बसा. तुम्हाला जर नियोजन देऊन त्या ठिकाणी काही त्याच्याही पुढचं काही करायचं असेल तर तुम्हाला लोकशाहीने, संविधानाने वेगवेगळे पर्याय दिले आहेत. DPCच्या मिटिंगमध्ये घुसून फक्त पेपरमध्ये बातम्या लावण्यापुरतं काम त्या ठिकाणी करू नका. शेतकऱ्याप्रती आम्हालाही त्या ठिकाणी आस्था आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार, स्वतः अजित दादा, त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व नेते, मंत्रीगण आणि कार्यकर्ते हे शेतकऱ्याच्या पाठीमागे आहेत. आमच्या पद्धतीनं आम्ही ज्या काही गोष्टी शेतकऱ्यासाठी करायच्या त्या आम्ही करतो. फक्त तुम्हाला असं उसणं अवसन आणून विनाकारण सस्ती प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न तुम्ही त्या ठिकाणी करू नका. 25 तारखेला ही गोष्ट डोक्यात ठेवा की त्या ठिकाणी पोलीस प्रशासन तर असणारच आहे, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मकरंद आबा पाटलांना मानणारे, अजितदादांना, भुजबळ साहेबांना मानणारे लोक त्या ठिकाणी असताना येतं. जशाच तसं उत्तर जालिंदर भाऊ तुम्हाला त्या ठिकाणी दिलं जाईल, ही गोष्ट पक्की डोक्यात ठेवा. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.